ओम श्री परमात्मने नमः. श्री गुरुपादुकाभ्यां नमः. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प 5 या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या पुस्तकातील 1995 या शीर्षकाच्या लेखाचा भाग 9. सुषमाताई म्हणतात, हे सर्व भगवंताचं आहे असं आपल्याला नक्की केव्हा कळेल. त्यावर स्वामीजी म्हणतात, ज्या वेळेला स्वार्थ संपतो त्यावेळेला. एकही गोष्ट माझ्यासाठी आहे असं वाटता कामा नये. मनोमन देखील. आपण दुसऱ्याला फसवू शकू पण स्वतःला नाही. कारण आपल्या आत भगवंतच आहे. कोणतीही गोष्ट त्याला कळल्याखेरीज राहणार नाही. जेव्हा हे आपलं आहे भगवंताचं नाही असं वाटेल तेव्हा भगवंत आतून अंग काढून घेतो. तो म्हणतो, तू आणि तुझी शक्ती, बुद्धी, युक्ती काय वापरायची ती वापरून काय कार्य करायचं ते कर. हे भगवंताचं कार्य आहे की नाही हे त्या वेळेला कळतं तेव्हा त्यात यत्किंचितही स्वार्थ नसतो. मला यापासून काही नको असं निश्चित वाटलं पाहिजे म्हणजे ते कार्य भगवंताचं झालं. ज्या कार्यात हे कार्य माझं आहे, हे मीच करणार, मला ह्याचा फायदा मिळाला पाहिजे असं वाटतं तेव्हा ते कार्य भगवंताचं नाही. ते कार्य व्यक्तीचं कार्य झालं आणि व्यक्तीचं कार्य म्हटलं की त्यात अडथळे आलेच. हे कार्य भगवंताचं आहे की नाही हे पाहण्याचं हे सोपं गमक आहे आणि हे दुसरं कोणी सांगू शकणार नाही. आपलं मनच त्याला ग्वाही. आपुल्या कर्माचा तूची ग्वाही. निरपेक्ष असेल तर ते भगवंताचं कार्य, सापेक्ष असेल तर ते व्यक्तीचं कार्य. मग ती व्यक्ती कदाचित खूप मोठी असेल, त्या मोठेपणात ती काही कार्यही करून दाखवेल, पण ते भगवंताचं कार्य नाही, ते व्यक्तीचं कार्य. त्यामुळे त्याचे जे काय चांगले वाईट परिणाम होतील ते त्या व्यक्तीचे. खरं म्हणजे इतकं सोपं आहे हे सगळं. भगवंतांनी, ज्ञानोबांनी अनेक ठिकाणी सांगून ठेवलं आहे की प्रत्येक कर्मातून मी माझं गेलं की तो मनुष्य ब्रह्मदेवापेक्षा श्रेष्ठ होतो. पण हे मी माझं जायचं कसं हा प्रश्न आहे. प्रत्येक लहान सहान कर्म देखील स्वार्थ निरपेक्ष व्हावं अशी भगवद्गीतेची शिकवण आहे. यत करोषि यदश्नासी. जे जे करशील खाशील ते तू मला अर्पण कर आणि मोकळा हो. मी माझं म्हणूच नको. जे काय होईल ते भगवंताचं. तू तुझी शक्ती बुद्धी पणाला लावून काम कर बस. हे किती मोठं चक्र भगवंतानी प्रवर्तित केलंय. त्यात कसली केंद्र, कोण माधवनाथ, काय मोठेपणा त्यांचा. समर्थ आणि शिवाजी महाराज 2 महापुरुष अत्यंत हुशार. एका वेळेला एका ठिकाणी काम करत होते. तरी इसवी सन 1680 ते 1689 शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 9 वर्षात राज्याचा पार निकाल. त्या काळात त्यांची दूरदृष्टी उपयोगी पडली नाही. कारण इतरांचा स्वार्थ. जोपर्यंत हिंदू पदपादशाही स्थापन करायची होती तोपर्यंत ते परमेश्वराचं कार्य होतं. त्यामुळे अफझल खानाला मारणं झालं, शाहिस्ते खानाला हाकलून देणं झालं, औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी सामना देता आला. पण पुढे हे दोन्ही महापुरुष गेले आणि स्वार्थ बोकाळला. ते कार्य आता माणसांचं झालं. त्याची फळं स्वतंत्र. राजाराम का संभाजी, ह्याची आई का त्याची आई. सावत्र आईला भिंतीत चिणून मारून टाकलं. 9 वर्षात धूळधाण. एवढं राज्य शिवाजी महाराजांनी उभं केलं पण खलास. म्हणून भगवद्गीता सारखी निष्काम सेवा सांगते. ह्याचं कारण हे आहे, ती कोणत्याही कारणानं सकाम झाली, आपण त्याच्यात शिरलो की ते कार्य त्या व्यक्तीचं झालं आणि व्यक्तीचं कार्य म्हटलं की त्याला कोणी फारशी मदत करणार नाही.
जरूर काय लोकांना. उद्या मला स्वतःला घर बांधायचं झालं तर कोण मदत करणार? पण हे सर्वांचं आहे, मंडळाचं कार्य आहे. मग अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने, असं होतं. त्याप्रमाणे पैसे येत आहेत. आपलं ठरवलेलं काम पूर्ण होईल. हे झालं कर्माचं एक अंग. दुसरं अंग म्हणजे ते कोणत्या पद्धतीनं चालवायचं. ते मुख्यतः पुण्यामध्ये, महाराष्ट्रात किंवा जगातून जी मंडळी येतील त्यांच्यापुढे आदर्श इथं पुण्यात पाहिजे आणि तो पुणेकरांसाठीच पाहिजे. सकाळ संध्याकाळ माणसं जमणार ही एवढी जागा माझ्या स्वप्नात देखील नव्हती. 1500 अधिक 3000 बरोबर 4500 स्क्वेअर फूट जागा पुण्यात मध्यवस्तीत अवघ्या 2 वर्षात कुणी उभं करू शकेल हे सांगून खरं वाटण्यासारखं नाही. पण हे भगवंताचं कार्य आहे. स्वामी माधवनाथांचं कार्य नाही. बाळासाहेब वाकड्यांचं तर मुळीच नाही. भगवंताचं कार्य. मग भगवंताला काय उणे? तुम्ही कार्य काढा समोर. लाखो रुपये अजूनही येतील. मी जर महाराष्ट्रात फिरलो तर 25 लाख रुपये गोळा करून घेऊन येईन. पण काय उपयोग त्याचा? आम्हाला जेवढे पैसे हवे तेवढे इथंच जमतात. बाहेर देखील सांगायला जात नाही. मला आनंद वाटतो. दैववशात हे सगळं घेतलेलं काम पूर्ण झालं एकदा की बरं वाटतं माणसाला. आता हे सगळं मार्गस्थ झालं आहे म्हणून परमार्थ अगदी सोपा आहे. प्रकृती जी आड येते तिला बाजूला कशी सारायची ते प्रत्येकानं आपल्या साधनेनं करायचं. हे काम एकदा केलं की परमार्थ तुमचाच आहे. आनंद तुमचाच आहे. सगळं विश्वच मुळी आनंदरूप. आता आनंदरूप आघवे असं ज्ञानोबांनी म्हटलं आहे. खरंच काही कमी नसतं माणसाला. चटणी भाकरी खाऊन माणसं टुणटुणीत राहतात. एवढी जाड मनगटं मस्त असतात. काही वेगळं लागत नाही म्हणून म्हणतात ईज ऑफ बॉडी अँड पीस ऑफ माइंड. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.